नमस्कार. आज रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025. जाणून घेऊया या आजच्या काही मुख्य बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापुढे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून जनसागराने अभिवादन केले. ठिकठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आल्या. शिवाय संध्याकाळी अनेक ठिकाणी पणती ज्योत, अभिवादन रॅली काढत अभिवादन करण्यात आले. नांदेड येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरब यांच्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाचे प्रकाशन आज रविवार रोजी सायंकाळी 4:30 वाजता डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुनील वेद पाठक हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश सावंत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, प्रसिद्ध लेखक मनोज बोरगावकर यांची उपस्थिती असणार आहे. नांदेड शहरामध्ये शिवसेना पक्षाची ताकद अधिक असून शिवसेनेकडे एका जागेसाठी 4हून अधिक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी युती होईल अथवा न होईल ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी ठेवावी, असे मत उत्तर विधानसभेचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी व्यक्त केले. मनपा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची काल शनिवारी वामनराव पावडे मंगल कार्यालय येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आयोजित 27व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या दुपारच्या सत्रात खो-खो मुली व मुलांच्या गटातील सामने अत्यंत उत्कंठावर्धक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वेग, चपळाई आणि रणनीतीचा उत्कृष्ट मेळ साधत अनेक संघांनी प्रभावी विजय नोंदवत पुढील फेरीत प्रवेश मिळविलाय. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.